8 मार्च महिला दिनानिमित्ताने आज खरं तर समस्त महिलांना आणि तुलासुद्धा मनापासून शुभेच्छा. आज घरामध्ये महिला असणं म्हणजे खऱ्या अर्थानं देवाऱ्यामध्ये समय तेवत असल्यासारखं असतं, तिचं अस्तित्व असतं. आणि या अस्तित्वामुळंच खरं तर या महिलांमुळं आज या सृष्टीला, दुनियेला एक रूप आलेलं आहे. कारण महिला ही घरात असल्यानंतर आणि नसल्यानंतर जो फरक जाणवतो तो खऱ्या अर्थानं मनाला एक आनंदही देतो आणि नसल्यानंतर दुःखही देतो, हुरहुर लागते. या समस्त महिलांना या महिला दिनानिमित्ताने मी एवढंच सांगेन की आपलं अस्तित्व हे कायम समाजातच नव्हे तर सर्वांच्या हृदयामध्ये आज देवापेक्षाही जास्त म्हणेन मी हे सतत जाणवतं. आणि महिला ह्या मी तर असं म्हणेन आई म्हणजे ईश्वराचं एक अवतार आहे. आणि ईश्वराचा जो अवतार आहे तो आत्म्यामध्ये असतो आणि स्त्रीमध्ये असतो, आईमध्ये असतो. आई ही फार मोठी संकल्पना आहे आणि ही संकल्पना म्हणजे सतत वाहणारी संत कृष्णामाईसारखी ती असते. अनेक गुणे, अनेक गोष्टी, अनेक प्रकारचे सहनशीलता आईमध्ये असते आणि ती सागरासारखी मोठ्या स्वरूपाने माफ करत असते. क्षणाची पत्नी पण अनंतकालची आई, हे जे काय आपल्याला वाक्य पाहायला मिळतं असं स्त्रीचं रूप आहे. म्हणूनच मी सर्वांना या महिला दिनानिमित्ताने शुभेच्छा देतो आणि आदरस्थानीही मानतो. धन्यवाद. धन्यवाद.